हॅलो पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे प्रेक्षकांचं. आपण या ठिकाणी सामना सुरू करतोय. आजच्या दिवसातला हा 6वा सामना आपण पाहतोय. दीप ज्योती रायडर्स वर्सेस भक्ती 11 या दोन संघादरम्यान. भक्ती 11 संघाकडनं पाहू शकता आपण यावेळेस नवनाथ राऊत या खेळाडूला, त्याचबरोबर नकुल आपण पाहू शकता. हा चेंडू यावेळेस कट केलाय, चेंडू जातोय पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. या दरम्यानच्या काळात 2 धावा इथे पूर्ण. पुन्हा एकदा मिसफीड होते. बघा अजिंक्य रहाणे स्टँड मध्ये जल्लोष पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची उपस्थिती त्या ठिकाणी, आवाज निश्चितच जेव्हा जेव्हा असं क्रिकेट पाहायला मिळते तेव्हा तेव्हा निश्चितच या ठिकाणी प्रेक्षकांचा जल्लोष आम्ही नेहमीच पाहत असतो. आणि यावेळेस देखील या सामन्याच्या दरम्यान आपण पाहतोय जल्लोष अजिंक्य रहाणे स्टँड मधून. धावसंख्या धावफलकावर 3 आपण पाहतोय. तर कान्होरचे प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत आणि कान्होरचे खेळाडू जर पाहिलं तर या सामन्यामध्ये आपण खेळताना पाहू शकता. फलंदाज यावेळेस पाहतोय. फलंदाज आपण रोहन जाधव. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला क्रॉस द लाईन खेळून काढला चेंडू येतोय. वाईट लॉंग ऑन रिझन मध्ये 1 धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. धावसंख्या धावफलकावर 4 आपण पाहतोय. नाणेफेक जिंकली होती यावेळेस दीप ज्योती रायडर्स संघ. नाणेफेक जिंकून क्षेत्र फलंदाजी करण्याचा एक वेगळा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा इथे प्रयत्न केला जाईल, कारण नंतरच्या सत्रात दबाव टाकण्याचा उद्दिष्ट असणार. या चेंडू ऑन साइडला पूल केलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू सीमा पलीकडे. VPL चौकार. दरम्यान आमचे आदरणीय मोहन कांबळे साहेब AKPM चे संघ मालक आपण पाहू शकता यावेळेस व्यासपीठावर हजर आहेत. त्यांच्या ठिकाणी आम्ही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. हा चेंडू यावेळेस हलक्यातून खेळून काढलाय. चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेने. दरम्यान 1 धाव इथे पूर्ण केली आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 9 धावा. गोलंदाजी करतोय यावेळेस नकुल राऊत. कान्होरचा एक हुकुमचा एक नावाजलेला खेळाडू नकुल राऊत. यावेळेस पाहू शकता अष्टपैलू खेळाडू. जबरदस्त कामगिरी कान्होर संघासाठी खेळाडूने केलेली आहे. आता मात्र भक्ती 11 साठी खेळत असताना हा चेंडू यावेळेस मिड ऑफला क्षेत्ररक्षक जर डायरेक्ट हिट झाला असता तर हा फलंदाज बाद झाला असता. मात्र त्या ठिकाणी डायरेक्ट हिट इथे होत नाहीये, त्यामुळे फलंदाज सुरक्षित खेळपट्टीवर पाहू शकता आपण यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला. धावसंख्या धावफलकावर 10. नक्कीच जर पाहिलं तर ही इनिंग नकुलची क्रिकेटची इनिंग, मात्र त्यानंतर त्याच्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरू होणार आहे. लवकरच तो विवाह बंधनात अडकणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, मात्र चेंडू यावेळेस बॅकिंग होत नाही त्या ठिकाणी आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 14 धावा. कान्होरचे खेळाडू पाहू शकता. मात्र कान्होर मध्ये देखील पुढच्या महिन्यामध्ये एक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. 2 तारखेला ती स्पर्धा सुरू होणार आहे फेब्रुवारी मध्ये. त्यानंतर बदलापूर मधली सर्वात मोठी स्पर्धा स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट चषक, मात्र अजूनही तारीख डिक्लेअर झाली नाहीये. मात्र गौरव सावंत सांगतात की 12 तारखेला ही स्पर्धा सुरू होणार आहे. पण नगरसेवक चेतन धुळे यांनी मगाशीच त्यांना ही सूचना दिली आहे. खूप मोठी स्पर्धा बदलापूर मधली, मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय वांगणीतली आन बान शान. जबरदस्त अशी स्पर्धा वांगणी प्रीमियर लीग 2017. प्रेक्षकांचं पुनश्च सहर्ष स्वागत आहे. दुपारच्या भोजनानंतर आपण या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय हा सामना सुरू केला. आजच्या दिवसातला हा 6वा सामना. स्पर्धेचा आजचा हा 4था दिवस. बघता बघता 3 दिवस कसे निघून गेले निश्चितच कळलं नाही. मात्र जेव्हा शेवटचा दिवस असेल तेव्हा मात्र अंतकरण जड होईल, कारण खूप मोठी स्पर्धा. या स्पर्धेला मात्र शेवटच्या दिवशी आम्ही निरोप देणार आहोत. धावसंख्या धावफलकावर 15 आपण पाहतोय. यावेळेस नकुल राऊतच्या षटकात 14 धावा आल्या होत्या.
आणि त्यानंतर गोलंदाज येतोय. यावेळेस गोलंदाज आपण पाहतोय कुडसावर एंडकडनं. बॉलर्स नेम प्लीज. राखीव खेळाडू पाठवायचं लवकर. बघा खेळाडूला नाव माहिती नाहीये. गोलंदाज विनोद यावेळेस दुसरं षटक घेऊन येतो विनोद मोरे. यावेळेस नवनाथला यष्टीरक्षक निश्चितच त्या ठिकाणी आपण फायर लेगला पाहू शकता. हा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. त्या ठिकाणी चेंडू फील्ड केला गेलाय. दरम्यान एक धाव इथे पूर्ण केलेली आहे. बघा प्रत्येक चेंडूवर आवाज येतोय अजिंक्य रहाणे स्टँड मधून. निश्चितच कासगावचा खेळाडू नवनाथ राऊत आणि त्याचबरोबर नकुल राऊत या संघामध्ये खेळताना भरपूर प्रेक्षक या ठिकाणी. मात्र आम्हाला बघा खेळाडू भरपूर आहेत मात्र या खेळाडूंची फारशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली नाहीये. त्यामुळे आम्ही निश्चितच ज्या ज्या खेळाडूंची माहिती आहे त्यांच्याबद्दल आम्ही इथे बोलतोय. हा चेंडू यावेळेस शफलून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय बघा नवनाथ अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. नवनाथ अजूनही जर पाहिलं तर जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय. कारण मगाशी यष्टीरक्षण त्याने केलं होतं पहिल्या षटकात. मात्र त्यानंतर क्लोज किपिंग करत असताना यावेळेस स्वतः नकुल त्या ठिकाणी आले आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 17 धावा. मगाशी नाराज झाले होते नवनाथ राऊत. सांगत होते मगाशी सामना आम्ही गमावलाय मात्र हा सामना आम्ही जिंकणार. जर मला बॅटिंगला पाठवला तर निश्चितच इथे मी हाफ सेंचुरी पूर्ण करेन असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र बघूया या सामन्यातला फलंदाजी इथे मिळते का. हा चेंडू यावेळेस लॉफ्ट केला. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पलीकडे. 4 धावा. उमेश धावसंख्या धावफलकावर 21 आपण पाहतोय. 14 धावा आल्या त्या पहिल्या षटकात. या षटकात आतापर्यंत 7 धावा या 4 चेंडू मध्ये खर्च केले या गोलंदाज विनोद मोरेने. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय यावेळेस रोहन जाधव अतिशय चांगली फलंदाजी करतोय. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला वळवलाय. चेंडू गॅप मध्ये जातोय मात्र त्या ठिकाणी बॅकिंग होते. नवनाथने प्रयत्न केला होता मात्र त्या ठिकाणी नवनाथ चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. आणि दरम्यान धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 2 ने पुढे सरकते. 23 धावा. आमच्या सोबत आहेत गुणलेखक रमेश मयेकर. सारंग किंगचे संघ नायक यावेळेस पाहू शकता आपण. अतिशय चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये रमेश मयेकर यांनी. हा चेंडू यावेळेस हवेतून लांबला क्षेत्ररक्षक जज करतोय. वॉड कॅच. जबरदस्त झेल. स्पेक्टेक्युलर कॅच. प्रेक्षणीय झेल. मात्र दीप ज्योती रायडर्स संघाच्या बद्दल सांगायचं झालं तर या संघाने एक सामना त्यांनी पहिला सामना जिंकलेला आहे.
आणि हा त्यांचा दुसरा सामना आहे. बघा पहिला सामना त्याने जिंकलेला आहे, सुरुवात चांगली केलेली आहे, मात्र बघावं लागेल आणखीन हा सामना जिंकतायत का. पॉईंट टेबलवर जर पाहिलं तर गुणतालिकेवर आणखीन गुण इथे जमा करतायत का. मात्र इथे भक्ती 11 संघाचे 4 गुण एकूण झालेले आहेत. 3 सामने ते खेळले आहेत, त्यातले दोन सामने त्यांनी जिंकलेले आहेत, त्यामुळे आत्मविश्वास वाढलेला असेल. मात्र मागचा सामना जरी गमावला असला तरी भक्ती 11 संघ या सामन्यात चांगली कामगिरी करण्यासाठी निश्चितच सज्ज झालाय. नवीन फलंदाज वैभव चतुरे तिसऱ्या क्रमांकावर येतोय. यावेळेस फलंदाज बाद झालाय, रोहन जाधव बाद झालाय. बॅट हवे त्या ठिकाणी. व्हॉलेंटियर आपण जायचं बॅट घेऊन. कमिटीचे मेंबर्स जातील. प्रेक्षक जर पाहिलं तर झहीर खान स्टँड मध्ये भरपूर प्रेक्षक सातत्याने पाहायला मिळतात. त्यानंतर अजित आगरकर स्टँड मध्ये देखील प्रेक्षक आहेत. मात्र सचिन रमेश तेंडुलकर स्टँड मध्ये नेहमीच प्रेक्षक त्या ठिकाणी स्टँड आहेत आणि त्या स्टँड्सवर प्रेक्षक सातत्याने आम्हाला पाहायला मिळत आहेत. मात्र आणि डाव्या बाजूला जर पाहिलं तर अजिंक्य राणे स्टँड, या स्टँड मध्ये प्रेक्षकांचा जल्लोष या ठिकाणी ऐकायला येतोय. आणि त्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी रोहित शर्मा उर्फ हिटमॅन याचा देखील स्टँड या ठिकाणी बनवण्यात आलाय. एकूण 5 मुंबईकर जे खेळाडू आहेत त्यांना या ठिकाणी त्यांच्या नावाचं स्टँड बनवण्यात आलेलं आहे. एक चांगली संकल्पना या ठिकाणी राबवली आहे या VPL कमिटीने. हा चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ घेते, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच वाईटचा इशारा करताना खराब चेंडू, स्क्वेअर चेंडू. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 25 धावा, 24 धावा. यावेळेस वाईट फेकला चेंडू. स्ट्राईकला फलंदाज यावेळेस वैभव चतुरे. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय. हा झेल त्या ठिकाणी ड्रॉप केलाय, मात्र लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॅकअपला आला होता, मात्र त्याच्या देखील हातातून चेंडू निसटतोय. यावेळेस 2 धावा मिळत आहेत वैभव चतुरीला, 2 धावा मिळत आहेत. या ठिकाणी दीप ज्योती रायडर्स संघाला धावसंख्या धावफलकावर 26 धावा. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा वाईट चेंडू. खराब गोलंदाजी करत असताना गोलंदाज यावेळेस पाहतोय आपण. गोलंदाज बॉलर्सने बघा राखीव खेळाडू पाठवा लवकरात लवकर. असा राखीव खेळाडू पाठवा ज्याला नावं माहिती असतील, कारण लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे आणि निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत खेळाडूंची. हा चेंडू यावेळेस बीट केलाय फलंदाजाला. चेंडू जातोय नवनाथकडे. पंच बाईचा इशारा करतायत. 1 धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर 28 धावा. बघा संघ मालकांना एक सूचना आहे आमची, संघ नायकाला देखील आपण आपल्या राखीव खेळाडूंना निश्चितच ओळख करून द्यायची, इंट्रोडक्शन करून घ्यायचं सर्व खेळाडूंचं. कोणता खेळाडू कुठून खेळतोय, त्या खेळाडूची भूमिका काय संघामध्ये, याची निश्चितच आपण ओळख करून द्यायची. बघा अजूनही हा 4था दिवस असला सुरू आहे तरी देखील अजून खेळाडूंची नावं माहिती नाहीये राखीव खेळाडूंना. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने षटकार. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 34 धावा. षटकार आलाय. फलंदाज तेजस राऊच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत दणदणीत षटकार. धावसंख्या धावफलकावर 34 धावा. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा. हा चेंडू यावेळेस हवेतून संचार करतोय सीमारेषे बाहेर. षटकार. तेजसच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. धावसंख्या धावफलकावर 40 धावा. गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय, मात्र त्याचं नाव अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये. बघा वैयक्तिक पारितोषिक आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. जरी पारितोषिक द्यायचे असेल तर या गोलंदाजाचं नाव जर माहिती नसलंय, गोलंदाजाने जर चांगली कामगिरी केली, एखाद्या खेळाडूने चांगली कामगिरी केली तर त्याला आम्ही कसं आमंत्रित करणार या ठिकाणी.
VPL कमिटीला सूचना आहे बघा, खेळाडूंची नावं पोहोचत नाहीये. धावसंख्या धावफलकावर 40, दुसरा धक्का लागतोय. तेजस बाद होतोय. तेजसने जर पाहिलं तर यावेळेस एकूण धावा गेल्यात 16 धावांचं योगदान त्याने दिलेलं आहे. जबरदस्त फलंदाजी दाखवली, 2 मोठे फटके, मात्र त्यानंतर हा चेंडू त्याला नेमका चेंडू गेला कुठे हेच कळालं नाही. त्यामुळे तो एक धाव घेण्यासाठी पुढे सरकला आणि यावेळेस यष्टी रक्षकाने याच संधीचा फायदा घेऊन या फलंदाजाला धावचित केलंय. दुसरा धक्का लागतोय. धावसंख्या धावफलकावर 40 आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज यावेळेस सज्ज झालाय. चाळीस धावा धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण. तिसरं षटक प्रगतीपथावर. स्ट्राईकला फलंदाज येतोय यावेळेस. फलंदाज स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय प्रशांत राणे या ठिकाणी स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावर. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला वळवला चेंडूला. चेंडू जातोय सीमा पलीकडे. 4 धावा. नाचा नाचा रे पोरांनो नाचा रे, नाचा नाचा रे पोरांनो नाचा रे, आज आपले दादूची हलत. नाचा तुम्ही, नाचा तुम्ही, नाचा तुम्ही सगळे नाचा रे, नाचा तुम्ही सगळे नाचा रे, नाचा तुम्ही सगळे नाचा रे, नाचा तुम्ही सगळे नाचा रे. बाकडे तिकडे बाकडे तिकडे बाकडे तिकडे नाचा नाचा रे. अरे नाचा नाचा पर्यंत नाचा. दादूशी हलदाना कुणालवाल्याची जबरदस्त कॅच. आऊ मिरची, लाल लाल मिरची. माटा माटा गो, माटा माटा गो, माटा माटा गो मंदिलो अंटावा, माटा माटा गो मंदिलो अंटावा, माटा माटा गो मंदिलो अंटावा, माटा माटा गो मंदिलो अंटावा. या गाण्यावरून निश्चितच एक गोष्ट आठवली की नाचा नाचा रे. मात्र गतवर्षी एक प्रेक्षक सचिन तेंडुलकर स्टँड मध्ये निश्चितच एक वरिष्ठ प्रेक्षक होते, ते नाचायचे त्या ठिकाणी आणि निश्चितच मैदानातून नाचत नाचत ते इथे आले होते. बक्षीस त्यांच्यासाठी लावले होते आमच्या मान्यवरांनी. मात्र यंदा ते आम्हाला इथे दिसत नाही आहेत. कदाचित बिझी असतील कामामध्ये, त्यामुळे या ठिकाणी आलेले नाहीत. मात्र गतवर्षी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं, त्यांचं नाव लक्षात येत नाही. मात्र डॉक्टर म्हणून त्यांनी स्वतःला निश्चित या ठिकाणी सादर केलं होतं की मी डॉक्टर आहे, मात्र त्यांचं नाव लक्षात नाही आमच्या. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 44 धावा. फलंदाज यावेळेस स्ट्राईकला येतोय. फलंदाज वैभव चतुरे. गोलंदाज येतोय यावेळेस. बॉलर्स नेम प्लीज. विनोद. गोलंदाज आहे विनोद मोरे. वैयक्तिक दुसरं. हा चेंडू यावेळेस येतोय त्या ठिकाणी ऑन साइडला खेळून काढलाय चेंडू. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 45 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर यावेळेस गोलंदाज आपण पाहतोय विनोद मोरे याला. धावसंख्या एकूण 45. 2 गडी बाद झाल्यात. हा चेंडू यावेळेस हवेतून क्षेत्ररक्षक खूप मागे त्या ठिकाणी लावण्याचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर पोहोचेल, चेंडू उचलेल, थ्रो फेकेल, तोपर्यंत 2 धावा घेण्यासाठी वेळ मिळतोय इथे या 2 फलंदाजांना. धावसंख्या धावफलकावर 47 धावा. 47 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या षटकातील 2 चेंडू फेकलेले आहेत आतापर्यंत विनोद मोरेने. हा चेंडू ऑन साइडला यावेळेस नवनाथच्या चेंडू हाताला या ठिकाणी लागतोय. तर नवनाथला इथे बोटांना थोडीशी दुखापत झाली बघा. चेंडू वेगाने आला होता. हा चेंडू कलेक्ट करण्यासाठी निश्चितच या ठिकाणी थोडासा उशीर झाला आणि चेंडू जर पाहिला तर बोटावर लागलाय, त्यामुळे थोडीशी इथे दुखापत झाली आहे. मात्र नवनाथ निश्चितच पुन्हा एकदा सज्ज झालाय. छोट्या मोठ्या दुखापती नवनाथला होतच असतात आणि निश्चितच या दुखापतीने काही फरक पडणार नाही नवनाथला. पुन्हा एकदा तो उभा राहिला त्या ठिकाणी यष्टी रक्षणासाठी. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 48 धावा.
हा चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढला चेंडू जातोय वाडी स्लॉंग ऑनला मिसफील्ड होते त्या ठिकाणी चांगलं बॅकिंग दुसरा क्षेत्ररक्षक मिड विकेटचा येऊन बॅकिंग देतोय आणि यावेळेस धावा एकूण मिळत आहेत 2 धावा इथे मिळत आहेत धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण धावांचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे यावेळेस दीप ज्योती रायडर संघाचं चौथं षटक प्रगतीपथावर 50 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत 2 गडी बाद झालेले आहेत चांगली कामगिरी यावेळेस दीप ज्योती रायडर संघाची पाहायला मिळते या सामन्यामध्ये हा चेंडू यावेळेस हवेत आहे क्षेत्ररक्षक मिड विकेटचा पुढे सरकलाय फलंदाज बाद तिसरा धक्का वेळ हवेत होता मात्र चेंडू सीमारेषेच्या त्या ठिकाणी जर पाहिलं तर मिड विकेट रिझन मध्ये हा झेल पकडलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय वैभव नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय यावेळेस महेंद्र ठाणगे धावसंख्या धावफलकावर 50 फलंदाज पुन्हा एकदा विनोद मोरे कुडसावर एंड कडनं स्ट्राईकला फलंदाज यावेळेस फलंदाज पाहतोय आपण प्रशांत राणेला हा चेंडू यावेळेस हवेतून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद होतो यावेळेस मुझे पहचानो कहां से बघा टीम मीटिंग जास्त घेऊ नका वेळ वाया घालू नका धावसंख्या धावफलकावर 50 4 षटक संपल्यात तर आपण पाहिलं तर या ठिकाणी करंट रन रेट जर पाहिलं तर 12.50 50 धावा 4 षटकात आल्यात तर मात्र शेवटच्या षटकात या 5व्या षटकात बघूया किती धावा जमवत आहेत दीप ज्योती रायडर संघ कारण त्याच्या समोर जो संघ आहे भक्ती 11 संघ एक ताकदवर संघ नकुल राऊतचा संघ आणि या संघासमोर इथे एक मोठी धावसंख्या उभी करावी लागेल 50 धावा आलेल्या आहेत मात्र अजून किती धावा येतील कितीचा टार्गेट सेट करतील या भक्ती 11 संघासमोर तरी पाहावं लागेल मात्र या ठिकाणी गोलंदाज येतोय साईनाथ अंदाडे साईनाथ शेवटचं षटक घेऊन हा चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर जाताना चेंडू पंच या ठिकाणी या चेंडू स्क्वेअर घोषित करतायत वाईड करतायत या चेंडूला घोषित या ठिकाणी अतिरिक्त धावसंख्या इथे मिळते 1 धाव मिळते धावसंख्या धावफलकावर 51 धावा पुन्हा एकदा साईनाथ हा चेंडू यावेळेस हवेत हा झेल पकडलेला आहे गुड कॅच फलंदाज बाद 5वा धक्का लागतोय यावेळेस फलंदाज बाद होतोय राहुल राऊत बाद होतोय या ठिकाणी पंकज मोरे बाद होतोय या ठिकाणी मात्र स्ट्राईकला फलंदाज सरकलाय या ठिकाणी आदरणीय अविनाश केवणे साहेब पंचम बुटीकचे या ठिकाणी मालक आले त्यांच्या माध्यमातून
प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आकर्षक टी शर्ट दिला जातोय. या ठिकाणी त्यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. हा चेंडू यावेळेस बीट केला. एक धाव इथे वेगाने पूर्ण केली. यष्टीरक्षक चूक करतोय. यावेळेस पंच बाईचा इशारा करतायत. हा चेंडू जर कलेक्ट केला असता तर निश्चितच निर्धाव चेंडू गेला असता. मात्र इथे हा चेंडू हातातून निसटला यष्टीरक्षकाच्या, त्यामुळे एक धाव बाईच्या स्वरूपात इथे मिळते. हा चेंडू यावेळेस हवेतून लॉंग ऑन सीमारेषे बाहेर गगनभेदी गगनचुंबी आसमानी टोला. मोठा फटका षटकार. धावसंख्या धावबलकर पाहतोय आपण यावेळेस 59 धावा. शेवटचं षटक या ठिकाणी सूर्य आपण पाहतोय साईनाथ अंधाडे आणि हा चेंडू समोर टाकला होता. ओव्हरपिच चेंडू टाकला होता. आमंत्रित केलं होतं मोठा फटका घेण्यासाठी. आमंत्रण या फलंदाजाने स्वीकारलं आणि हा चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑन सीमारेषे बाहेर व्यासपीठाच्या वर. हा चेंडू गेला होता छतावर. हा चेंडू यावेळेस मात्र आतमध्ये घेतलाय. चेंडू जर पाहिलं तर पहिल्या चेंडूच्या आधीच्या चेंडूच्या तुलनेत जर हा चेंडू पाहिला तर ऑफस्टंपच्या बाहेर फेकला होता. गुडलेन स्पॉटवर हा चेंडू टाकला होता. षटकार लगावल्यानंतर शहाणपण सुचलं या साईनाथला आणि त्यानंतर त्याने दिशा व टप्पेवर निश्चितच तिथे परिवर्तन दाखवलं आणि बीट केलं या फलंदाज महेंद्रला. हा चेंडू यावेळेस खराब क्षेत्ररक्षण, शॉर्ट पॉइंटच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण होते आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर 3 धावा. चौथी धाव इथे हवी आहे. लालच बुरी बला असं म्हटलं जातंय. मात्र इथे हा फलंदाज चौथी धाव घेत असताना या ठिकाणी बाद होतोय. संघाला जिंकायचं असेल तर 63 धावा इथे कराव्या लागतील. या 63 धावा हा भक्ती 11 संघ पूर्ण करेल का? कारण संघ मालक या ठिकाणी आदरणीय बाळशेठ कांबरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर दीप ज्योती रायडर संघाचे संघ मालक आदरणीय बंटी कुडके साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. मात्र ही लढत आपण पाहताय दीप ज्योती रायडर्स वर्सेस भक्ती 11, बंटी कुडके वर्सेस बाळाशेठ कांबरे ही लढत या मैदानावरती रंगते. दोन्ही संघ अतिशय चांगले संघ. या दोन्ही संघामध्ये जर पाहिलं तर अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ या ठिकाणी आपण पाहू शकता. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे, एकाच ताकदीचे आणि दोघांना निश्चितच एकमेकांची ताकद आणि कमजोरी बऱ्यापैकी माहिती आहे. त्यामुळे हा सामना रंगतदार होणार यात तरी मात्र शंका नाही. मात्र 62 धावा लावल्यात. 63 धावांचं लक्ष्य गाठायचं या भक्ती 11 संघाला. मात्र भक्ती 11 संघ ही धावसंख्या चेस करेल का की
धावसंख्या इथे डिफेन्स केली जाईल. दीपज्योती रायडर्स संघ हा सामना जिंकेल. अनेक प्रश्न इथे प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाले आहेत. मात्र खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल या खेळामध्ये या दुसऱ्या सत्रामध्ये कोणता संघ इथे वरचढ ठरेल हे पाहावं लागेल. मात्र त्यासाठी धावतं वर्णन करण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये आम्ही आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक जगदीश पाटील. हॅलो, थँक्यू विनोद. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. मंचावरती बरेचसे संघ मालक बरेचशी पाहुणी मंडळी त्यांचं आगमन झालंय दुपारच्या सत्रामध्ये. तर तत्पूर्वी याच्यानंतर सामना सद्गुरु कृपा विपक्ष तुळजाभवानी एल्गार या दोन्ही संघाचे संगणक या आपण आमच्या मंचासमोर नाणेफेकी साठी. तर आपण सामना चालू असताना बघतोय या दीपज्योती रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी केली आहे. 63 धावांचं लक्ष्य भक्ती इलेव्हन संघासमोर ऍज अ ओपनर म्हणून आपण बघू शकता फलंदाज मैदानामध्ये. हा चेंडू पुलंडीवर आहे. खरपूस समाचार, पहिल्या चेंडूवरती करारा प्रहार, चौकार. डरने वालों को मैं और डराऊं. म्हणून त्यांची निवड केली आहे. दोन्ही फलंदाज पहिला चौकार दाखवला यावेळेस फलंदाजाने. हा चेंडू यावेळेस मात्र देखना फटका, चेंडू थांबेल का? आउटफील्ड स्लो झाली आहे मात्र चेंडू तोपर्यंत आतमध्ये ढकलला गेला. अत्यंत चांगले क्षेत्ररक्षण बघतो आपण. नाण्याचा व्हेरी गुड फिल्डिंग, कारण जवळजवळ चौकार होता मात्र एक धाव वाचवले. 3 धावा निश्चितच आल्या या चेंडूवरती, कारण पहिल्या चेंडूवरती 4 धावा आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार. गोलंदाज रोहन जाधव यावेळेस हा चेंडू गती परिवर्तन केलं. या चेंडूवरती थोडस स्ट्रॉंग अपील केलं होतं, पंचांकडे बघितलं होतं. तर स्ट्रायकरला फलंदाज मनोज राऊत, नॉन स्ट्रायकरला जयेश टेंबे अशी जोडी यावेळेस मात्र नेहमीच बघितलं आपण सलामीला नकुल राऊत मात्र आज बघत नाही. यावेळेस क्लीन बॉल होतोय, जागा बनवण्याचा प्रयत्न, फलंदाजाचा प्रयत्न अपूर्ण पडलाय आणि पहिला गडी बाद होतोय. मनोज राऊत बॅक टू द पॅव्हलियन. कृपा विपक्ष तुळजाभवानी एल्गार दोन्ही संघाचे संगणक या आपण दुसऱ्यांदा कॉल करतो आम्ही. तर सन्माननीय व्यासपीठावरती अविनाशजी केवणे साहेब यांना विनंती असणार आहे की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची आहे. त्यांच्या माध्यमातून बघा एक फार मोठी सुवर्ण संधी उपलब्ध केली आहे. जो सामनावीराचा पुरस्कार पटकावतो त्याच्यासाठी एक सुंदर आणि आकर्षक टी शर्ट पंचम ब्युटी यांच्याकडून दिलं जात आहे. प्रॉपरायटर आहेत ते, मात्र त्यांना विनंती असते आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करावी. पहिला गडी बाद झाला यावेळेस ज्या फलंदाजाने. हा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपेल, व्हेरी गुड बॉलिंग, अत्यंत चांगली गोलंदाजी बघतोय. बघा पहिल्या चेंडूवरतीच चौकार आला होता, त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलं रोहन जाधव याने. अत्यंत चांगली गोलंदाजी बघतोय आपण या पॉवर सर्कलच्या षटकामध्ये. हा चेंडू यावेळेला जलवत बिग विकेट आणि मात्र जल्लोष बघू शकता. यावेळेस मात्र मोठा मासा गळाला. नकुल राऊत बॅक टू द पॅव्हलियन.
निश्चितच फलंदाजी स्वीकारलाय बघा दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा सामना संपेल तेव्हा बघू शकता आपण पुढचा सामना. मात्र या ठिकाणी मोठं विकेटचं पतन झालंय. नकुल राऊत ॲज अ कॅप्टन संघाचा संगणक संघाचा सेनापती मात्र माघारी परत आलाय. मात्र आता मात्र यांचे प्रयत्न फसलेत कारण 63 धावांचा बळ मोठं लक्ष. पहिलं षटक संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावपडकावरती फक्त आणि फक्त 7 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी. गोलंदाज पहिला रोहन जाधव याची अप्रतिम गोलंदाजी बघितल्या. फक्त 7 धावा. P2चं दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज महेंद्र टांडगे. हा गोलंदाजाला बघू शकतो आपण. समोर फलंदाज हा चेंडू हलक्या हाताने कट करायचा होता. जयेशाला समजला नाहीये आणि निर्धाव चेंडू फेकलाय. तर बघा अत्यंत चांगले फलन कारण पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र 4 चेंडूवरती एकही धाव आली नाहीये. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट घेतल्यात. बहुमूल्य विकेट प्राप्त केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि या दुसऱ्या षटकात बघता आपण पहिल्या चेंडू निर्धाव फेकलाय. हा चेंडू यावेळेस बघावं लागेल. उचली दिले. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी बघा. अतिशय चांगला चेंडू होता. थोडीसं आपटलंय. उचली दिले चेंडूला आणि चेंडू सरळ मात्र निघून जातोय यष्टी रक्षकाकडे. फलंदाज यावेळेस जयेश टेंबे. 2 चेंडू केला या षटकामध्ये. 2 चेंडू बीट झाला फलंदाज. हा चेंडू यावेळेस स्टॉप करतोय. चेंडू बराच वेळ लावत मात्र क्षेत्ररक्षकाच्या सहकार्य असत तर इशारा केला जातो या ठिकाणी. आलं तर बघावं लागेल त्या ठिकाणी. हे चौकार आहे. चौकार आहे. आलो चौकार आहे नाही त्या ठिकाणी. काही प्रेक्षक बघा आपण कमिटीची माणसं जा त्या ठिकाणी. आपण आलो तर अंपायर आपण पंच आलो. इथलं नको विचारू. हवेतून उडवलंय ना हे चौकार. निश्चितच गडी बाद असणार आहे. तर 2 धावा. फिरोज सर 2 धावा ना. यस 2. तिसऱ्या धाब्याला बाद झालाय. गडी बाद झालाय कारण चांगल्या चेंडूला अडवलं होतं त्या ठिकाणी. 2च धावा आल्यात. तर कमिटी आपण त्या ठिकाणी आपले ऑलराऊंडर्स असतील तर ज्या ठिकाणी नसतील त्या ठिकाणी ऑलराऊंडर ठेवा आपण. तर बघा चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. मोठा फलंदाज पुन्हा एकदा बाद होतोय. हा चेंडू लगभग यॉर्क लाईनचा चेंडू फेकलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकलाय. मात्र 1 धाव निश्चितच लाभेल. या चेंडूवरती धावसंख्या धापडकावरती दुहेरी अंकामध्ये धावसंख्या स्थिर होताना दिसली आहे कारण 63 धावांचं भलं मोठं लक्ष पार करायचं होतं. मात्र पहिल्या षटकात 2 फलंदाज बाद झाले. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकात 1 फलंदाज बाद झालाय. अतिशय चांगली गोलंदाजी. स्लोअर चेंडू फेकला. चेंज ऑफ पेस. अप्रतिम गोलंदाजी. षटक समाप्त. यावेळेस मात्र 1 to go. 1 चेंडू आहे हा षटकामध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी बघतोय आपण. गोलंदाज महेंद्र टांडगे याची अप्रतिम गोलंदाजी. P2चं दुसरं षटक हाताळतोय आणि धावसंख्या धापडकावरती फक्त आणि फक्त 10 धावा. 10 धावा बघतोय धापडकावरती. हा चेंडू स्क्वेअर कट करतोय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक. शानदार फिल्डिंग. मात्र 1 धाव रोखू शकला नाहीये. निश्चितच 3 धावा वाचवल्या. षटक समाप्त होतोय. षटक क्रमांक 2 संपलाय. धावसंख्या धापडकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या भक्ती 11 संघाच्या.
आला होता तो सुद्धा लगेचच परतलात. मात्र यावेळेस भक्ती 11 संघ थोडासा बॅकफुटला बघतो आपण, कारण जी स्टार्ट पाहिजे होती, जो ब्रिलियंट स्टार्ट न्यू प्लॅटफॉर्म देऊन द्यायला पाहिजे होता, मात्र ते ऍज ओपनर देऊ शकले नाहीये. आणि जर बघितलं तर फलंदाज बाद झाल्यात. यावेळेस मात्र 3 फलंदाज बाद झाल्यात. धावसंख्या 11 धावा धावपलकावरती लावल्यात. 2 षटक संपल्यात. तिसरं षटक गोलंदाज रोहन जाधव याला पाचारण केलं जातं. हा चेंडूचा पाठलाग केला होता, मात्र चेंडू पहिला चेंडू खराब फेकलाय गोलंदाजाने आणि मात्र एक धाव निश्चितच झाली. बघा सामना आता तटीचा आहे. तर यावेळेस एकीकडे जर बघितलं दीप जोटी रायडर संघ बंटी कुडके यांचा, तर दुसरीकडे बाळशेठ कांबरे यांचा भक्ती 11 संघ. हा चेंडू जबरदस्त फटका, टायमिंग मात्र अचूक होत आणि चेंडू सीमा पलीकडे हँड हँडसम षटकार. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. शिट्टी वाजली गाडी तुटली आणि पदर गेला वर, पोरी जरा जपून षटकार दाखवला चेंडूवरती. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू हवेत आहे, महेंद्र चेंडू खाली, झेल सुटलाय. सोपा झेल होता, मात्र तो झेल सोडलाय आणि डोक्यावरती हात ठेपल्यात. मात्र तोपर्यंत 2 धावा या एकवटल्या जातात. बघा जेव्हा असे झेल असता जीवनदान दिला जातोय, मात्र तेव्हा मात्र त्या जीवनदानाचा फायदा उचलला जातोय. फलंदाज आपण बघतोय यावेळेस साईनं त्याचा झेल सोडलाय. ज्या साईनं त्याने मागच्या चेंडूवरती लॉंग ऑफवरून षटकार खेचला होता, त्या फलंदाजाचा मात्र झेल सुटलाय. पुलंड डिलिव्हरी यावेळेस मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही चेंडू. शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र फक्त सिंगल मिळेल. सिंगलने मात्र काम चालू केलं जातोय. एक धावाले 21 धावा, 21 धावा बघतोय. तर धावांचा वेग यावेळेस वाढवावा लागेल, कारण 63 धावांची गरज असताना आपण 21 धावा धावपलकावरती बघतोय. तर 42 धावांची गरज. हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू, मात्र चेंडू समजू शकला नाही. थोडासा बॅकफुटला आला होता फलंदाज आणि निर्धाव चेंडू फेकला गोलंदाजाने. बघा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. षटकार लागल्यानंतर लगेचच निर्धाव चेंडू फेकतो. अतिशय चांगली गोलंदाजी बघतोय गोलंदाज रोहन जाधव याची. तिसरं षटक फेकतोय दीपज्योती राडेस्कर. हा चेंडू सन्मान दिलाय, कारण चेंडू उचली घेतली होती चेंडूने, बाउन्स फेकला होता, मात्र एकच धाव मिळाला चेंडूवरती. सगळा लागला आणि आता मात्र समीकरण महागडं उंटरलंय त्यांच्याकडे, कारण तिसरं षटक असताना मात्र फक्त 22 धावा धावपलकावरती लावल्या गेल्यात. तथापि 41 धावांची मोठी धावसंख्या उभी करावी लागेल ती 2 षटकामध्ये. हा चेंडू मोठा फटका, पुन्हा एकदा चेंडू हवेत, महेंद्र घेणार झेल आणि या ठिकाणी झेल टिपतोय. आणखीन एक धक्का भक्ती 11 संघाला. ज्याने षटकार दाखवला होता, आशा निर्माण केली होती, आशेचा किरण दाखवला होता विजयाच्या दिशेचा, मात्र तो किरण जास्त वेळ प्रकाश देऊ शकला नाहीये. या फलंदाजावरती भरोसा होता, मात्र तो फलंदाज बाद झालाय. 3 षटक संपल्यात आणि 3 षटकात धावसंख्या जर बघितली तर फक्त आणि फक्त 22 धावा. 63 धावांची गरज असताना 22 धावा धावपलकावरती बघतोय. तर येणारे चेंडू 12 आणि गरज असणार आहे 41 धावांची. 41 धावा कराव्या लागतील, मात्र आस्किंग रन रेट वाढत चाललाय. बघू शकता 20.50च्या सरासरीने धावगती ठेवावी लागेल.
मात्र दोन फलंदाज मैदानामध्ये गोलंदाजाचा वापर केलाय. विलास हा चेंडू लगभग यॉर्क लाईनचा एक धाव एकवटले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसाय केला. चित्त्याच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जातात. या पहिल्या चेंडूवरती 2 धावा एकवटल्यात. मात्र 2 धावा पुरेशा ठरतील का? कारण चौकार षटकार मारावे लागतील. पहिल्या चेंडूपासून प्रहार करायचा होता. मात्र पहिले 2 चेंडूंचा अपवाद वगळला तर या ठिकाणी दीपज्योती रायडर संघाने चांगली कामगिरी केली आहे. हा चेंडू मात्र रॉंगऑफला बीड करतोय. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाहीये आणि चेंडू सीमा पलीकडे. तर बघू शकता चारी बाजूला आमच्या प्रेक्षकांचा भोंग्यांचा आवाज. जणू या ठिकाणी क्रिकेटची जत्रा भरली आहे. क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा रणसंग्राम बघतो आपण. हा चेंडू यावेळेस मात्र थोडस शॉर्ट पिच. पंच बघतात, यास नकार दिला झालाय. पंच मात्र बघितलं होतं यावेळेस चेंडू कोणत्या लाईन मध्ये पडलाय. तर निर्धाव चेंडू फेकला गोलंदाजाने. बघा एक एक निर्धाव चेंडू सामना हातातून निष्ठून जाईल. हा चेंडू पोल करतो चेंडूला. मात्र चेंडू लावणला उंच पुरा क्षेत्ररक्षक. मात्र चेंडूला कलेक्टिंग केलं जात आहे, गॅदर केलं जात आहे, चेंडूला उचललं जात आहे. तोपर्यंत फक्त सिंगल आली आहे आणि आता मात्र सिंगलने काम चाललंय. 30 धावा धावफलकावरती लावल्यात. 30 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. अद्याप 33 धावांची गरज असणार आहे. मात्र अर्ध सुद्धा लक्ष पार केलं जात नाहीये. चौथ्या षटकामध्ये हा चेंडू ऑफसाईडला. मात्र नोबेल डान्स मध्ये झेल घेतला. त्या ठिकाणी झेल पकडला. आणखीन एक गडीबाज झाला. सुरेश झेल पकडतोय. मोठा माणूस मैदानामध्ये नवनाथ राऊत यावेळेस मैदान आणि सर्व प्रेक्षकांनी ज्यावेळेस मैदानात उतरलाय त्यावेळेस मात्र सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन केलंय. तर एवढ्या मोठ्या शरीरयष्टीचा फलंदाज मैदानामध्ये पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये फलंदाजाने चांगली कमाई केली होती. हा चेंडू यावेळेस मात्र नॉर्मल डान्स मध्ये एकदा एकवटले. दुसरी धाव होईल का? मात्र निश्चितच नाहीये. स्ट्राईक आली आहे. नवनाथ राऊत याच्याकडे बघतो आपण. स्ट्राईकला प्रथमच आलाय कारण दुसऱ्या दिवसामध्ये या खेळाडूने मात्र 600 रुपयाची कमाई केली होती. तर गतवर्षी मध्ये बरीचशी कमाई करणारा खेळाडू, कारण प्रेक्षकांना जेव्हा जेव्हा तो मैदानामध्ये उतरायचा तेव्हा तेव्हा प्रेक्षक टाळ्या वाजवायचा. षटक संपलं आणि या ठिकाणी आपण बघतोय 4 षटक संपल्यात. धावसंख्या धावफलकावरती लावली गेली आहे. 31 धावा, 63 धावांची गरज असताना 31 धावा बघतोय. तर अद्याप 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. मात्र सामना जिंकता येईल का? कारण 6 चेंडू मध्ये 36 धावा होताना बघितल्यात. 6 चेंडूवरती 38 धावा बघितल्यात. मात्र 6 चेंडूवरती 32 धावा होतील का? मात्र नवनाथ मैदानामध्ये तर त्याचा साथीदार यावेळेस बघतो आपण मयूर याला. तर गोलंदाज निवडला जातो यावेळेस. चला लवकर क्षेत्ररक्षण लावा, जास्त वेळ करू नका मित्रांनो प्लीज. तर गोलंदाजाचा वापर केला या नाना सिद्या गोलंदाजाचा वापर केला. 6 चेंडू 32 धावा. 6 चेंडू 32 धावा. नावसाय केला नवनाथ आहे. स्ट्राईकला फलंदाज मयूर. मात्र मयूर याचं नाव जर टोपण नाव दुसरं बघितलं तर मोर असं असतोय आणि मोर नेहमीच दुसऱ्यांना नाचवत असतोय. मात्र हा मयूर आहे. काय करेल? 6 चेंडू 32 धावा. पहिला चेंडू फेकतोय गोलंदाज. हा पहिला चेंडू लेफ्ट आहे. चेंडू मात्र सीमा पलीकडे. U6. शंका झाली शालू झाली आता कुणाचं नाव. शंका झाली शालू झाली आता कुणाचं नाव. आला बाबूराव आता आला
बाबूराव आला बाबूराव आता आला बाबूराव. बघा गाणं वाजवलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार फेकलाय. 6 चेंडू 26 धावांची गरज. या 26 धावा होतील का? कारण येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण भारताचा प्रजासत्ताक दिन बघणार आहोत 26 जानेवारी. मात्र आज पहिल्या चेंडूवरती षटकार. पुन्हा एकदा लॅपटॉप आहे. चेंडू मात्र सीमा पलीकडे. षटकार. दिले आणि ज्या सामन्यामध्ये मजा येत नव्हती मात्र तो सामना आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला येईल का? कारण 6 चेंडू 32 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवलाय लॉंग ऑन वरून. त्याच्यानंतर दुसरा षटकार दाखवलाय लॉंग ऑफ वरून. 2 चेंडू 12 धावा आणि आता मात्र 4 चेंडू 20 धावा. 4 चेंडू 20 धावा. तर गोलंदाज नौका आहे, गोलंदाज नाना सिद्ध याच्यावरती जिम्मेदारी दिली आहे. मात्र ती जिम्मेदारी घेईल का? येणाऱ्या चेंडूवरती मोठा फटका आला तर सामना खुला होईल निश्चितच. मात्र तसं होईल का? हा चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका आणि फलंदाज बाद. मात्र नवना स्थायिकला असणार आहे. मात्र ती सामन्याला मजा आणली होती. 2 चेंडूवरती 2 षटकार. तिसरा चेंडू मात्र षटकार मारायचा होता आणि नवना त्यावेळेस फलंदाजी मार्क वरती. हा चेंडू यावेळेस मात्र बॅटन पॅड मधून जातोय आणि सामना मात्र यावेळेस पूर्णपणे झुकतोय दीप ज्योती रायडर संघासमोर. कारण जे सामन्याचं रहस्य होतं ते उलगडलंय. कारण तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय आणि या सामन्याला मात्र पूर्णपणे कलाटणे. नवनाथ निकीच एक धाव मिळेल. नवनाथला यास एक धाव मिळाले. बघा या ठिकाणी नवनाथ मैदानामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. भाईगिरी दाखवतोय की मला कोण बाद करू शकत नाहीये. नवनाथाने दाखवून दिलाय आणि या चेंडूवरती मात्र एक धाव आली आहे. हा चेंडू सरळ मिडॉनला येतोय आणि सामना जिंकतो. या ठिकाणी दीप ज्योती रायडर संघाने सामना जिंकलाय. लाडके सन्माननीय उदार अंतःकरणाने जे नेहमीच गरिबांची सेवा करणारे गरिबाचे कैवारी सन्माननीय बाळाशेठ कांबरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय समालोचन कक्षासाठी. त्याबद्दल त्यांचा स्वतःचे आभारी आहोत. सामना जरी गमावला तरी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवलाय. तर या सामन्याचा मानकरी सामन्याचा नायक आणि सामन्याचा हिरो या ठिकाणी रोहन जाधव. किती 8 चेंडू 19 धावा आणि 2 षटक फेकल्यात. 17 रन देऊन या सर नक्कीच आगमन झालंय. सरांचं सुद्धा स्वागत आहे आपलं. यस 3 विकेट बाद केल्यात या रोहन पण मंचावरती आणि एक पंचम ब्युटी याकडून दिलं जाणारं एक टी शर्ट
अतिशय चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी ऑलराऊंडर प्रदर्शन केलंय त्याच्या जोरावरती तर सन्माननीय अविनाश शेठ केवणे यांच्याकडून सन्मानित केलं जातंय खेळाडूला अप्रतिम कामगिरी ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवलाय आणि दीप ज्योती रायडर संघ या ठिकाणी जिंकलाय. पुढचा सामना आपण बघू शकता श्री सद्गुरु कृपा पक्ष तुळजाभवानी येळगार या दोन संघामध्ये तुळजाभवानी